मी आता फर्स्ट टाइम ट्राय केला आणि जायचा वास यायला लागला आणि बघा पूर्ण गरम झाला. ब्लॉग माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत तुमचं. आणि आजचा ब्लॉग संध्याकाळी 8 वाजता चालू करतोय कारण की अभी काम चालू हो चुके हैं इसका. देखो पूरा अभी आपको दिखाता हूँ मैं. याच बटना बघा, हे बटना आणला नाही आहेत त्यांनी. प्रॉपर सगळा सामान आणला आणि या बटना पण एकदम प्रीमियम आहे ते बघा. पूर्ण ग्लॉस ब्लॅक जेट सांगतात बटना. प्रीमियम आहे वगैरे सामान आतमध्ये. सॉकेट आहे, सॉकेट आणि भरपूर सारं सामान आहे. सॉकेट आता मी तुम्हाला एक जेन्युइन गोष्ट सांगणार आहे. हा ओन आम्ही घेतलेला होता न्यू. एकदा पण यूज नाही झाला आहे. म्हणजे एकदा नाही, मला वाटतं नाहीच झाला आहे. कारण की हा जो बोर्ड आहे हा इथं नव्हता. या बोर्डमुळं हा यूज करता नव्हता येत आम्हाला. आणि आज भरपूर काही काम झालं आहे. हावाला सॉकेट लागला है. उधर एग्जिस्ट फैन भी लगाया है. सबको दिखा तो अभी उसको चालू करके देखो इधर से चालू. आणि आवाज एवढा तगडा आवाज आहे ना, तगडा आवाज आहे बघा. आता एखादी असं वाटते इंजिन चालू होते. इंजिन बघितलात तो एवढा होमचं काम. आणि अजून आपण आता ट्राय करणार होतो मध्ये. अब देखो ह्याच्यातला आहे ह्या कंपनीचा आहे कोणता तरी. आणि हे इकडं बघा, हा इकडं कचरा. आणि ते बोला आता इथं काय काम झालं आहे. इथं काम झालं आहे, हावाला सॉकेट लागलं आहे. लागलं नाही आणि सामान ठेवा चालू केलं. हा इथं सॉकेट लागला आहे आणि हा तिकडे एक सॉकेट लागला आहे. आणि ह्याच्या पाठी लाइट लागले. अभी आपको अभी दिखाता हूँ मैं अच्छे से व्यू करके. रुको पहिले थोड़ा हम इसका ये सब लाइट बंद कर देते. आता काहीच खाली फक्त तुम्ही त्याचा व्यू बघा कसा आहे. फक्त या लाईटीचा, स्ट्रीप लाईटचा. 1 2 3 हे बघा असं आहे. चांगलं वाटतं की नाही मला सांगा बघा. भारी वाटतं की नाही. फक्त अजून इथं याचं काम बाकी आहे. इथं त्या पट्ट्या येणार आहेत. आणि हे बघा ह्याचा फायनल लुक अजून नाही आहे लाईटीचा. अजून इकडे पण लाईटी येणार आहेत, इकडं पण लाईटी येणार आहेत. आणि अजून भरपूर काम आहे तिकडं. महाराज वगैरे सुंदर वाटते त्या लुकमुळे. हा एवढा काम. अजून तुम्हाला मी डिटेल लुक दाखवतो जेव्हा मी सगळ्या बॉम्बलाईट लावेन. हा बघा, हा डिटेल लुक आहे आता बघा फक्त. ओ माय गॉड, पूर्ण गोल्डन, पूर्ण बॉम्ब वाटते बघा. हा तो असमच वाटतं इकडून पूर्ण इंटिरियर. अजून आम्हाला करायचं आहे, अजून काम चालू आहे. पण ते त्यांच्याकडून अजून आलं आहे नाही. अजून आपण हा लावूया. हा लावल्यावर पण बेटर व्यू बघा. मग पूर्ण हॉल बघायलाच नाही. रिवर्स आहे म्हणजे लाईट पण पूर्ण हे होते. मग कोणत्या साध्या लाईटीची गरजच नाही. आणि बाहेर पण आहे दाखवतो मला. बाहेरचे सगळं वॉर्म आहे काय, सगळं वॉर्म. हे एक नंबर वाटतं. जेव्हा ती पण येईल, जेव्हा तिकडचे लोक येईल ना, ते बघा तिकडं तेव्हा तर काय भारी लोक येईल. आता एवढा तर लोक बघा काय भारी आला आहे. आणि किचनमध्ये पण काम आहे अजून बाकी. भरपूर ठिकाणी काम बाकी आहे. आणि इथं आम्ही पाठी काय लावलं आहे हे देखो गाइस. टिल्ले से क्या दिख रहे हैं आपको. ये देखो टिल्ले दिख रहे हैं ना, हे लगाया मैंने. कुछ तो हे गोष्टी करणे. केस कापायला चालू आहे. केस ताबडतोड केस वाढलेत आणि अभ्यास पण आहे. नाही बघा हे ओनचं सामान आहे. हे आपण ओनमध्ये टाकू, ओनमध्ये देऊ. पण आधी आपण ओनमध्ये काहीतरी ट्राय करेंगे गाइस. अभी कुछ तो इतने महीनों बाद पहले बार ओवन चालू हो चुका है. और अभी उसमें हम कुछ ट्राई नहीं करेंगे तो कैसा होगा. पहले ट्राई करते हैं. रुको पहले लाइटी बंद कर देते हैं. तो ऐसा ही बढ़िया लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है. उन लाइटी को अच्छा रहने दो.
भी हम ट्राई करते हैं। पहले मैं जेमिनी से पूछता हूँ कि मैं ये जो बनाने वाला हूँ ये फिर से बनाऊँगा उसमें, क्योंकि मेरे पास इसके अलावा कुछ भी नहीं है अभी फ़िलहाल। तो बनाने के लिए इसके लिए मैंने ओवन को भी चालू कर देता हूँ। पहले पूछता हूँ वो उसमें हो सकता है क्या, जर काय त्यात झालं तर खतरनाक सीन बघूया आता आपण। हे बघा आतनं असं काय काय एकदम भरपूर काय काय लिहिलं आहे, पण हे बघा जो वाचायला आपल्याकडे टाईम असतो, आपण डायरेक्ट आता ताबडतोब चालू करूया। जर तुम्ही सगळं विचारलंय जेमिनीला आणि ती बोलले की टिक्कीला आधी घ्या, तिला तेल लावा। हे बघा टिक्की हे झाले जरा, टिक्कीला घ्या, तिला तेल लावा। या टिक्कीला तेल लावायचं आहे आता, आणि गरमी एवढी तगडी गरमी आहे चिपळूणला, पूर्ण तगडी गरमी। जरा आधी आपण ट्राय करूया, फर्स्ट टाइम करतोय, होप सो चांगलं होईलच। तर आधी आपण याला जरा तेल लावूया। ते बोलले की ह्या टिक्की फिक्कीला तेल लावा, तर आता त्याला तेल लावूया आपण। फर्स्ट टाइम जर आपण असं ट्राय करूया, कारण मी ट्राय केलं पाहिजे म्हणून बोललो आता म्हणजे ट्राय करतो। तेल घेतलं आहे, हा टिक्कीला लावला पूर्ण। हे बघा तेल लावतो ना पूर्ण मागून, आपल्याला काय माहिती, आपण बाबा फर्स्ट टाइम ट्राय करतो आहे। फर्स्ट टाइम ट्राय करणाऱ्याला एवढं काय माहिती असं। आधी आपण जरा ह्याला फसवूया, फसून घेणं तर बनायला चांगलं वाटतं, कारण की हा किती दिवस यूज पण नव्हता आला। घेतलं मी ह्याच्यात पण तेल आणि जरा ह्याला लावलं आहे। आता आहे, आता बेटर आहे। आणि ह्यावेळी ठेवूया असं, म्हणजे काय होईल, मी एक तर फर्स्ट ट्राय करू शकतो ओवन, आणि फर्स्ट टाइम ट्राय करताना काय लफडा नको व्हायला। 220ला बोलले ते ठेव म्हणून। हा बघा ओवन चालू, ओवन झालं आहे। आता हे दाबूया, 220ला प्रीहीट होऊ दे। हा प्रीहीट झाला की एक बीप वाचेल, मग आपण ते ठेवायचं आहे त्यात। बघूया मग कसं आहे, कारण की मी पण फर्स्ट टाइम ट्राय करतोय। बघा कसं वाटतंय बघा, नाही भारी आतमध्ये फिरतंय आणि पूर्ण लाल झालं आहे। बघूया अभी, मेरे को बिलकुल अंदाज नाही आहे। आपण पण फर्स्ट टाइम ट्राय करतो, आणि फर्स्ट टाइम काही ट्राय करताना आपण बघितलं पाहिजे काय कसं आहे। आणि हे भारी वाटते पूर्ण। आणि हे बघा इथं आहेत चालू, प्रीहीट होतं आहे आधी। हे बघा प्रीहीट होतं आहे गाईज, प्रीहीट। आतमध्ये बघा ना ते कसं फिरते, भारी वाटते फिरते ना, चांगलं वाटते। आता बघा ये बीप होईल, तो इसमें ये हम इसमें रखते हैं। हात भाजाय नको होतं देवाच्या कृपेने। आपण खिडकी बंद करूया, आणि गाईज खांब चिपून ना तगडी गरमी आहे, गरमी तगडी आहे। इकडं गरमच होत आहे अजून तरी काही गरम झालं आहे ना, त्याआधी गरम होते, गरमी लय। तर मी आता फर्स्ट टाइम ट्राय केला आणि जाळ्याचा वास यायला लागला, आणि बघा पूर्ण गरम झाला आहे, पूर्ण गरम झाला आहे। आता बघूया आपण टाकूया ती टिक्की असं, आणि एकदा बघूया होतं आहे काय। झालं तर काय चांगलं आहे, नाही झालं तर बघायला लागेल काय होतं आहे। आधी बघूया, चालू करूया। मला वाटतं तेव्हा ते 10 मिनटासाठी मी 1 सेकंदासाठी लावलं आहे। बघूया आता शिजतं आहे काय, शिजलं तर चांगलं आहे, नाहीतर आहे वाट। तर थांबा आता पण एक मिनटासाठी लावूया, बघूया होतं आहे काय। बघा प्रीहीट ऑफ नाही केला आहे मी, प्रॉपर दिसत नाही पण शिजतंय। 5 मिनटासाठी लावूया आपण आता 1 मिनटासाठी लावला आहे। बघूया झालं तर काय चांगलंच आहे। ते बघा कसं फिरतंय बघा,
1 मिनिटासाठी करायला ठेवलं आहे. देखते गाईज कैसा हो जाता है अभी. मी काही रिक्स घेतल्याशिवाय मला जमणार पण नाही, कारण की फर्स्ट टाइम ट्राय करतो आपण. आणि गरमीमुळे मला तिथे किचनमध्ये उभं पण नाही राहायचं, तर इथं मोकळं वाटतं म्हणून बाहेर येतो आहे. मला वाटतं अजून ती झाले नाही, म्हणजे तो होई नाही आहे. ते बघा, टिक्की खालनं नाही शिजले, खालनं पण नाही शिजले आणि वरनं पण नाही शिजले. तर जरा आपण असं करूया 2 मिनटं. तिला अजून झाले नाही, तिला आता आपण ग्रिल मोड टाकूया आणि 1 मिनिटासाठी करूया, बघूया होते काय. आता मी टाकलं ग्रिल मोडला. अजून तरी काहीच काय झालंय नाही. आणि डोंट नो गाइस ऐसा क्यों हो रहा है इसमें. आणि पूर्ण गरम झालं आता. बघा गाइस, बघूया खाण्यालायक होते काय. तर म्हणजे पूर्ण जी ट्राइंग आहे ती फेल आहे. ऐसा क्यों हो रहा है गाइस मेरे साथ, मेरे को नहीं मालूम. आपण काय होतं मला नाही माहिती. बघूया ते झाले काय. मी सोरीन करतोय, सूरी आणि सोरीनच अंदर. गॅस 2 मिनटं. अजून तरी मला वाटत नाही शिजले, नाही बहुतेक नाही शिजले. शिजले काय ते पूर्ण हे झाले, मला कुरकुरीत होणार होते. बघूया अजून जरा तिला पण देऊया शिजायला. ग्रिल मोडमध्ये ग्रिल 1-2 मिनटांनी स्टार्ट. गाइस अजून माझी जी टिक्की झाली नाही, अजून ती प्रोसेसिंगमध्येच आहे. आणि माझी हालत बघा. आजच्या दिवसात मी ब्लॉग भरपूर कवर केले, म्हणजे भरपूर सारे मजेदार ब्लॉग पण बनवले, भरपूर सारे ब्लॉग, कारण की मला एका दिवसात कवर करायचे होते आज ब्लॉग. कारण की कंटेंट गाइस नहीं रुकना चाहिए हमको, जल्दी से 2026 में 1K करना है गाइस. तो थोड़ी एफर्ट्स तो लेनी पड़ेगी ना. देखो अभी भी हो रही है, वो टाइम लैप्स लगा तो देखो. आता मी टिक्कीला काढले बाहेर. मी टिक्कीला काढले बाहेर. है बघा, ये देखो टिक्की, इसकी हालत देखो कैसी हो चुकी है. बघूया मी सक्सेसफुल ठरतोय का नाही. अभी हमको कलेगा. तो चलो पहिले थंबनेल के लिए फ़ोटो ले लेते गाइस. रुको, तर मी टिक्की घेतले, तर बघूया ती झाले का नाही. तर बघा अशी तर झाली. बघा क्रिस्पी तर काय पूर्ण झाले. बघा पूर्ण क्रिस्पी झाले, क्रिस्पी हो चुके हैं गैस. और खाने को कैसी लगती है वो हमको नहीं मालूम. तो चलो ट्राई करते हैं. झाले गैस, एक नंबर. सक्सेसफुल. माझी एवढी टेस्टी लागते नाही बघा. आणि प्रॉपर एकदम शिजले पण नाही. आवाज बघा बघा, पूर्ण अशी
शिजले म्हणून असं ओपन केलं, शिजले. प्रॉपर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. होप करतो मला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजचा ब्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काय तुमच्या एका सबस्क्राईबनी मला एक मोटिव्ह होतं, म्हणून काय सबस्क्राईब करा. आणि आपले लवकरात लवकर 1K झाले पाहिजेत. बाय गाईज. बाकी बॅकग्राऊंड कसं वाटतं मला.